हिरू ईशान, मी म्हणाले ना, अजिबात कसलं टेन्शन घेऊ नका तुम्ही. हो, तुमच्या बोलण्याचा आम्ही खूप विचार केलाय. त्याचा काय उपयोग आहे? नाहीतर काय, तुम्ही काय म्हणणार? तुम्ही चुकीचे आहात, बरोबर? नाहीतर हा तुमचा कालचा ओरडा द्यायचा राहिलाय ना, नाश्त्याबरोबर खातो, द्या घ्या. ईशान, माऊ, तुला माहितीये आमच्या स्कूलमध्ये ना सगळ्यांची आजी त्यांना सोडायला येते, माहितीये? आणि तुला माहितीये आमच्या संस्कार वर्गातला श्लोक, त्याची आजी तर त्याला छान छान डबा पाठवते, त्याला छान छान गोष्टी सांगते. त्यांची ना हॅपी फॅमिली आहे. आपलं घरी तसंच होईल. ओके, आम्ही ठरवलंय, आता बाबा आणि मॅडमच्या लग्नासाठी आम्ही सुद्धा प्रयत्न करणार. कुणी कितीही प्रयत्न केले तरी मी बदलणार नाही. मुलांचं काय हो, त्याला काय समजतंय? आयुष्य म्हणजे काही 3 तासाचा सिनेमा नाही, हे मला समजतंय ना. याने म्हणतात समजूतदार. आहे समजूतदार ते. अहो मामा, पण पोरांच्या सुखासाठी विचार करायला काय हरकत आहे? तुम्ही नाही म्हटलं तरी तुमची नातवंड इतकी हुशार आहे. गोड बोलून, कांगावा करून, रडून, भेकून तुमचा नकार होकारात कधी बदलतील ना, तुम्हाला सुद्धा कळणार नाही. हे बघा, अशोक माजगावकर म्हणतात मला, शिस्त म्हणजे शिस्त. कुणी काही म्हणू, या वयात मला बोऱ्यावर चढण्याची अजिबात इच्छा नाही. आपण बघूया ना आजोबा कसे तयार होत नाहीत ते. हे भैरवी, हे वाटतं तितकं सोपं नाहीये. हो, आणि आजोबांनी पण ठरवलं म्हणजे ठरवलं. आणि मग त्यांना कोणीही समजावू नाही शकत. कोणी एकाने नाही समजवायचं, आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायचा. आणि तेही बोलून नाही, कृतीतून प्रयत्न करायचा. मग तर ते तयार होतील. अजिबात नाही. हा, आता अगदी कुटुंबासाठी किंवा माझ्या नातवंडासाठी मला लग्न करायची वेळ आली तर त्या बॅगवाल्या बाईशी मी आयुष्यात लग्न करणार नाही. कुणी सांगावं, लग्नानंतर ती मला घडी करून बॅग मध्ये ठेवून द्यायची. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, हा प्रकार आहे. वा भाऊजी, वा भाऊजी, वा. भाऊजी. त्या बाई एकदा मला कोर्ट मॅरेज करायला घेऊन गेल्या आणि काय झालं कोणास ठाऊक, कुणी केलं माहित नाही, पण माझ्या लग्नाचा विषय समोर आला. काय काही झालं तरी त्या बाईशी मी लग्न करणार नाही. इम्पॉसिबल. हे बघा, इम्पॉसिबल या शब्दामध्येच पॉसिबल शब्द आहे. आपण याला ना एक मिशन म्हणून बघूया. मिशन पॉसिबल. ते तुम्हाला माहितीये ना, मिशन इम्पॉसिबल, त्याचा इंडियन व्हर्जन, हो ना काका? करेक्ट. त्यात ऍक्शन होती. आपल्या इंडियन व्हर्जन मध्ये आपल्याला रोमॅन्स हवा आहे. बस, हा विषय इथं संपवा. मी अजिबात लग्न करणार नाही म्हणजे नाही. वा वा वा, मस्त कल्पना आहे. हिरा ईशान, मला तुमचा अभिमान वाटतो, कारण एवढ्या लहान वयात सुद्धा तुम्ही आजोबांच्या सुखाचा विचार करताय. आणि हा, तुम्ही जे प्रयत्न केलेत ना, त्याचं कौतुकही वाटतं. काही काय शिकवताय तुम्ही मुलांना? आणि भैरवी, अनिश, तुमचं काय? तुम्ही कसली साथ देताय रे यांना? हा, काय तो म्हणे मिशन पॉसिबल. लग्न म्हणजे काय खेळ वाटलाय का तुम्हाला? अगं आजी, जशी तू आहेस नाही आजोबांबरोबर, आम्हाला त्या आजोबांबरोबर पण कोणीतरी हवंय. म्हणजे आता इकडे बघ ना, तुम्ही दोघं एकत्र फिरायला जाता, दोघं मिळून आमचे लाड करता, पण त्या घरात तसं नाहीये ना. आजोबा एकटेच आहेत ना ग. मग ते काय करतात माहितीये का, वेणू आजीच्या फोटोशी ना एकटेच बोलत असतात. म्हणून काय तुम्ही त्यांना दुसरी आजी आणून देणार? मूर्खपणा आहे सगळा. अगं आजी, तुला माहितीये माझी ना स्कूलची बॅग फाटली आहे. मग माऊ म्हणाली तिला बाद करून टाक, आपण नवीन आणूया. काय आहे,
आमची आजी देवबाप्पाकडे गेलीये ना, मग दुसरी आजी आली तर काय प्रॉब्लेम आहे? कप्पाळ माझं. स्कूल बॅग आणि आजी, हा, या दोघांना एकत्र करतेस तू? मी ना, अगं तिला सुचेल तसं तिने उदाहरण दिलंय. अगं त्यामागच्या भावना समजून घे ना. अशोकरावांना आता सहचरिणी आणि सोबतीची गरज आहे असं इराला म्हणायचं होतं. आणि आई, आता आम्हालाही पटलंय. म्हणजे बघा ना, आम्ही आमच्या व्यापात असतो, पुढे जाऊन आता भैरवीचा बिझनेस वाढेल, मी बिझी असणार, मुलं त्यांच्या विश्वात रमतील, बाबा खूप एकटे पडतील. आणि तरुण वयात काय किंवा उतार वयात काय, माणसाला सोबतीची गरज असते, मग तो पुरुष असो किंवा स्त्री. बघ आता मीनाजी, आता आम्ही सगळे एक टीम आहोत आणि तू एकटी आमची अपोनंट आहेस. आता जर आपण टग ऑफ वॉर खेळलो ना तर तू एकटी हरशील. हे काय नवीन? अगं टग ऑफ वॉर म्हणजे रस्सी खेच. आता आम्ही मेजॉरिटी मध्ये आहोत की नाही, मग तू सुद्धा तुझे सगळे विरोध सारून आमच्या टीम मध्ये सामील हो. आता काय करणार, तुम्ही सगळे एकीकडे आहात म्हटल्यावर मला मदत करावीच लागेल. ऐक, असं नाही हा, तुलाही आमच्या टीम मध्ये सामील व्हावं लागेल. हो, आमचं ठरलंय. आता त्यात तुम्हाला आमची मदत करावीच लागेल. बरं ठीक आहे, करेन मी मदत. भैरवी, आता आपल्याला एक स्ट्रॅटेजी ठरवायला लागेल. बाबा डोंट वरी, सगळं प्लॅन ऑफ ऍक्शन रेडी आहे. तर तुम्हाला माहिती, बरंच भैरवीनेच ठरवलंय. आपल्याला फक्त तिला एक्झिक्युशन साठी हेल्प करायची आहे. बर इरा ईशान, पहिले तुमच्या गार्गी दीदीला फोन करूयात, कारण तिचीही मदत आपल्याला लागणार आहे. हा, अरे वा, गार्गी पण तुमच्या टीम मध्ये सामील आहे वाटतं. बरं आहे एकदम. हो, मग समोरच्या पक्षातला एक मोहरा आपला हवाच, मग गोष्टी जास्त सोप्या होतात. हॅलो. हॅलो गार्गी, भैरवी बोलतीये. ऐक ना, पहिल्यांदा तर आय एम रिअली सॉरी. आमच्यामुळे तुम्हाला दोघींना असं घराबाहेर जावं लागलं. खरं तर तुम्ही दोघी जणी आमच्या सेफ्टीसाठी आला होतात, तुमच्या गरजेसाठी नाही. पण तुम्ही तिघांनी मिळून जो काही प्रकार केला तो आम्हीही नाही समजून घेतला ग. इट्स ओके भैरवीताई. बर मला आधी सांग, मॅडम कशा आहेत? तू नको काळजी करू, मी आहे तिच्यासोबत. बर तूही गिल्टी वाटून घेऊ नकोस. मी तुला हे सांगायला फोन केलाय की आता या मिशनचा भाग फक्त तुम्ही तिघं नाही आहात. मी, अनिश आणि आई बाबा सगळे आहोत तुमच्यासोबत. खरंच? खरंच. आणि आता या मिशनची पुढची खेळी सुद्धा तयार आहे. त्यामुळे आता तुला फक्त मी काय सांगते ते ऐकायचंय. ओके ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. गार्गी, निवेदिता मॅडमने अजून लग्न का नाही ग केलं? नाही म्हणजे प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस, पण इतक्या स्वभावाला चांगल्या आहेत त्या, प्रेमळ आहेत, सगळ्यांना मदत करणाऱ्या आहेत, शिवाय इतक्या सुंदर आहेत, वेल एज्युकेटेड आहेत. त्यांच्या प्रेमात तर कुणीही पडावं अशा आहेत. तरीही लग्न का नाही केलं त्यांनी? मावशीने पोलीस फोर्स जॉईन केला तेव्हा तिचं एकच ध्येय होतं, देशाची सेवा करणं. नोकरी करता करता तिने समाजातले प्रश्न सोडवायला सुरुवात केली. अगदी गरीब वस्तीत जाऊन सोशल वर्क करायला स्टार्ट केलं. आणि हे सर्व करता करता तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही.
हे सर्व कमी होतं त्यात माझी जबाबदारी तिच्यावर पडली. आय एम सॉरी टू इंटरप्ट यू, पण मला तुझ्याबद्दल फारशी माहिती नाही आहे. तू त्यांची तशी नात्यातली नाही आहे, राईट? हो, माझी आई मावशीकडे कामाला होती. माझे वडील मी लहान असतानाच गेले. आई लोकांची कामं करून मला सांभाळत होती, पण तीही आजारीच असायची. अति कष्ट, आजारपण, उपासमार ह्या सगळ्यात ती पण गेली. नातेवाईक माझी जबाबदारी घ्यायला तयार नव्हते. त्यात मावशीने माझा सांभाळ केला. तिने मला दत्तक घेतलं, शिकवलं. खरंच आजपर्यंत मी फक्त स्वतःचाच विचार करत होतो, पण आपल्या आजूबाजूला असेही असतात जे फक्त लोकांचा विचार करतात. गार्गी, मॅडमनी फक्त तुझंच नाही, माझंही आयुष्य सावरलंय. मी त्यांचे हे उपकार आयुष्यभर विसरू शकत नाही. बरोबर आहे तुमचं. तिचे माझ्यावरही खूप उपकार आहेत. आपण प्लॅन बद्दल बोलूयात. हा, तू सांगितल्याप्रमाणे मी मावशीला इथे बोलवलंय. ईशान, तुझा बाहेर लक्ष ठेव. मी सुद्धा ईश्वर काकांना विश्वासात घेऊन बाबांना इथे बोलवण्याची व्यवस्था केलेली आहे. ते कुठल्याही क्षणी येतील आता. भैरवी, आयुष्यावर सगळ्या गोष्टी आपल्या प्लॅन नुसार होणार आहेत. डोंट वरी, होईल सगळं नीट. नक्की? हो. अरे आले, म्हणजे आजोबा इकडेच येत आहेत. लपा पटकन. साहेब आज एकटेच? नाही म्हणजे बच्चा कंपनी नाही आली? एकटा चालू म्हणून कॉफी देणार नाहीस काय? हा, जाय कॉफी घेऊन ये जा. ओके. एक मिनिट, माझा मित्र येणार आहे आता. तो आला की मग खायचं काय ते सांगितलं. ईश्वर, इथं कशाला बोलवलं मला काय कळत नाही. घरी किती असतो ना, इकडे आहे म्हणजे धडकीच भरते. त्या आल्या तर ते काय करता तुम्ही इथं? पत्ता असलेलं पॅम्पलेट या बॅगेमध्ये पडलंय. ओ मिस्टर, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बॅगेला हात लावायची? माझ्या नातवंडांनी बोळा फेकला, त्यात गेला. म्हणजे तुम्ही तुमच्या नातवंडांना चोरी करायला शिकवता? काय शिस्त आहे की नाही तुम्हाला? देव करो आणि परत तुमच्याशी गाठ न पडो. तथास्तु. उगा तिथं आलो, जुन्या आठवणी जागायच्या ना. हॅलो गार्गी, मी संस्कार वर्ग संपला आणि इथे येऊन पोचले कॅफेमध्ये. तू कुठे आहेस? तुला किती वेळ यायला? सॉरी मावशी, अगं मी एका ठिकाणी अडकले. बस 5-10 मिनिटात येते. ठीक आहे, काही हरकत नाही. तुझं काम संपव आणि मग ये. हा, हो. ओके. वेटर, एक कॉफी. हा ईश्वर, अरे तुझं असं काय काम होतं? आपण घरीच बोलू शकलो नसतं का? अरे हे बघ, तू एकदम मला तर बोलवलंस, पण तुझा काय पत्ताच नाही आहे अजून. किती वेळ लागेल तुला यायला? 20 मिनिट?
20 मिनिट काय हरकत नाही. हे बघ जमेल तेवढं लवकर ये. हा तुझी वाट बघतोय. मॅडम कॉफी. बेटर कॉफी मी मागवली होती ना, मग त्या टेबलावर का ठेवली? सॉरी सर, चुकी झाली. मी आत्ताच आणतो. सॉरी मॅडम, ही ऑर्डर त्यांना द्यावी लागेल. अजिबात उचलायची ती कॉफी. तू आधी माझ्या टेबलवरती आणून ठेवलीस ना, आता ती कॉफी माझी झाली. बेटर ज्याने पहिल्यांदा ऑर्डर दिली ना त्यालाच कॉफी मिळायला पाहिजे. शिस्त म्हणजे शिस्त. बेटर असा काही नियम नाहीये. कॉफी माझ्या टेबलवरती आहे. जी गोष्ट माझ्या टेबलवरती आहे त्याच्यावरती फक्त माझाच अधिकार आहे, कळलं? बेटर येस सर. बेटर कॉफी. कॉफी इथे ठेव. बेटर कॉफी इकडे. काय रे मुलांनो, तुम्ही एवढा विचार करून ही सिच्युएशन शोधली होती त्या दोघांना एकत्र आणायची, आणि कसला आता अनएक्सपेक्टेड ड्रामा झालाय. भैरवी, मी तर म्हणतो एक वेळ एका दिवसात तू 1,00,000 मोदकांची ऑर्डर पूर्ण करू शकतेस. पण या दोघांना एकत्र आणणं इट्स हायली डिफिकल्ट यार. बेटर कॉफी इथे ठेव. व्हॉट? बेटर कॉफी इकडे. बेटर एक मिनिट. ठीक आहे तुमची कॉफी. मी तुमच्यासाठी दुसरी कॉफी घेऊन येतो. हे बघा, तुमच्या आधी मी कॉफी मागवली होती. तुम्ही असे नेहमी माझ्या विरोधात का जाता हो? कॉफी जरी तुम्ही माझ्या आधी मागवली असेल ना, तरी बेटरनी ती आधी मला आणून दिली. तुम्ही माझ्या विरोधात जाता. किती असतो? आपलं काय ठरलंय? मिशन इम्पॉसिबल टू पॉसिबल. मग सगळं नीट होणार. अरे तू फक्त गंमत बघ. आज मैं बहुत खुश हूं. बैसो 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 बैसो. थारे कॉफी पीवी से? तू इतनो प्यार से पूछे से तो पीबू से. थारे वास्ते मेरे दिल में इतना प्रेम हुए, इतना प्रेम हुए. कॉफी तो प्रेम से पूछनी पड़ेगी ना. आज से तुम्हारी लुगाई से तारे वास्ते मैं कुछ भी कर सकूं. ए बेटर, अरे इधर भी आवा ना. आज हमारी शादी होवे से सबको मारी तरफ से कॉफी देना और पैसा मार से लेना. सगळ्यांच्या कॉफीचे पैसे तुम्ही भरणार? हाँ हाँ, मारो बिंद घणो दिलदार से. यावेळी तू दोघांनी लग्न केलं? काय हरकत आहे? सरकारने नियमानुसार लग्नाची किमान वयोमर्यादा निश्चित केली. ती पार केलेली कुठलीही व्यक्ती कधी लग्न करू शकते. त्यात काय प्रॉब्लेम आहे? अरे मग तुम्ही त्याशिवाय काय इतक्या चिडल्या होता तो? कारण मला लग्नच करायचं नाहीये आणि तुमच्याशी तर नाहीच नाही. हा. तसं काय मी इथे गुडघ्याला बाशिंग बाजून मी उभाच होतो तुमची वाट बघत. हे बघा, हे त्या मुलांच्या डोक्यात नसतं खूळ आलंय. बाकी माझा काही संबंध नाही त्याच्याशी. दिसतच आहे ते. दिसतं म्हणजे? हे बघा, मी तुमच्याशी बोलत नाहीये. मग स्वतःशी बोलताय काय? ही आकाशवाणी कुणासाठी चालली आहे? हे बघा, तुम्ही आकाशवाणी वगैरे काहीतरी वाटेल ते मला बोलू नका. दिसतोय तुम्ही उगा जोगात माझं तुम्ही का माझ्या वाट्याला जाताय? मी इथे गप्प बसले होते. मग तुम्ही बसलो पण मी पण गप्पा बसलो होतो. भाई साहब, भाई साहब, भाई साहब, भाभी जी, भाई साहब, शांत शांत शांत. क्यों आपने लुगाई से झगड़ा करे से? ए, ही माझी लुगाई नाही आहे. हा, आणि हे काही माझा नवरा बिवरा नाही येत. हे जगातला शेवटचा पुरुष असतील ना तरी मी यांच्याशी लग्न करणार नाही.
अरे भाभी सा थोड़ा प्यार से बात करो होवे। बिंद के साथ ऐसी कोई बात करे? बिंद तो प्यार होवे से। देखो तो थारे बिंद की आँखा मां थारे वास्ते कितना प्यार उमड़ो से। यहाँ भी ये सन बात हुई है लुगाइन जी। देखो देखो भाई साहब के आंखों में प्रेम का समुंदर हो वैसे। भाई साहब हमें अपने लुगाई को ढूंढते ढूंढते ये उम्र हो गई। आपके पास लुगाई है तो प्यार से बात करो नहीं। ई उम्र में बिंद की जरूरत होवे है, साथी की जरूरत होवे है। मी या दोघांना जी गोष्ट करायला सांगितली आहे ती त्यांनी खरंच केली ना तर आपला प्लॅन वर्क होणार. कसली गोष्ट भाऊ? चलिए जी अभी आप लुगाई पर का गुस्सा थूक दीजिए। तुम थूक दीजिए। तुम क्या आगे बोलो? आगे आप अपनी लुगाई को अभी गुलाब दो नहीं। असले पोरखड करत नाही मी कधी. आणि मला यांच्याकडनं काही गुलाबाचा फुल बिल नकोय. ये सब छोड़ दो, ये सब छोड़ दो। भाभी साहब गुस्सा मत करो। भाभी साहब शांत शांत। भाई साहब मैं क्या बोल रहा हूँ, ये गुलाब का फूल तो दीजिए। तुम्हाला काही सांगू नका. आधीच मला डोकं फिरलंय आणि त्यात तुम्ही उगाच अरे काय जोरात लागलंय. बघ जर माझं नाक वगैरे फुटलंय का. राजस्थानी मराठीत बोलतोय. काहीतरी गडबड आहे नक्की. हा आमच्याशी अशी मस्करी करताना लाज नाही वाटली तुम्हाला? तुमच्यासारख्या फ्रॉड लोकांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. अरे हो तुम्ही तर पोलिसांच्या ताब्यातच आहात. वेगळं कशाला द्यायला पाहिजे. या पोलीस अधिकारी आहेत. माफ करा हो, माफ करा आम्हाला. आम्ही हे कुणाच्या तरी सांगण्यावरून केलंय. खरंच माफ करा आम्हाला. मुकाटपणे कबूल करा कोणाच्या सांगण्यावरनं केलंय. बोला कोणाच्या सांगण्यावरून केलं? दोन लहान मुलं होती का, इरा आणि ईशान, त्यांच्या सांगण्यावरनं केलं? नाही कोणत्याही लहान मुलाने नाही सांगितलं आम्हाला. मग नक्की गार्गी असतात. गार्गी नावाच्या मुलीने तुम्हाला नाटक करायला सांगितलं ना? नाही, गार्गी नावाची कोणी नव्हती. नाही हे कुणी केलं हे आपल्याला शोधून काढायलाच पाहिजे. मी काही काळजी करू नका माझगावकर. ते इन्स्पेक्टर जगताप आहेत ना, आत्ता त्यांना फोन लावते. ते बरोबर या दोघांकडनं खरं बदवून घेतील. नाही, आम्ही कोणाला ओळखत नाही. आम्हाला जाऊ द्या. माफ करा. माफ करा आम्हाला. आम्ही पुन्हा असं नाही करणार. खरं काय ते सांगा बऱ्या बोलात. काय हरकत नाही, सांगायचं नसेल तर पोलीस स्टेशनला जाऊन सांगा. चला चला पोलीस स्टेशनला. भैरवी, भैरवी मी तिची मैत्रीण आहे. तिच्याच सांगण्यावरून आम्ही इथे आलो आहोत. काय आहे ह्या पोरांच्या पोरखिळात भैरवी सामील झाली? तरी मी त्यांना सांगितलं होतं की काहीही झालं तरी तुमची ओळख बाहेर येऊ देऊ नका. त्याची भीती होती ना, तेच झालं. आता काही माझी खैर नाही. इट्स ओके भैरवी. आता जे झालं ते आपण बदलू शकतो का? उगाच टेन्शन घेऊ नकोस. भाऊ वी आर विथ यू. आणि माऊ तुला माहितीये ना आपल्या आजोबांचं कसं आहे. ते रागवतात पण लगेच शांत होतात. पण आज बाबा खरंच खूप चिडणार आहेत माझ्यावर. जाऊ दे, मी खाईन ओरडा. पण आपण जे ठरवलंय ते पूर्ण होईपर्यंत येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाऊ. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती भैरवी. बाबा इरा आणि ईशान अजून लहान आहेत.
पण त्यांच्या नादाला लागून तू सुद्धा अशी वागलीस तर मी ते काय करायचं? त्यांच्यासमोर मला लाजीरवाणं वाटेल लोकांचा, याचा थोडा सुद्धा विचार नाही केला तू. आजोबा तुम्ही माऊला नका ना ओरडू प्लीज. ह्या सगळ्यात आम्ही पण तिच्या बरोबर सामील होतो. हो बाबा, मी सुद्धा यांच्यासोबत सहमत आहे. मलाही वाटतं की तुम्ही लग्न करायला हवं. हे बघा बाबा, मुलांकडनं जी नकळतपणे चूक झाली ती आम्हाला चूक नाही वाटत आहे. कुठेतरी तुमच्या मानसिक एकटेपणाचा आम्हीही विचार केला नव्हता जो या दोघांनी केला. अरे हा कसला एकटेपणा? गोकुळासारखं भरलेलं आहे आपलं घर. मी एकटं राहायचं ठरवलं तर तुम्ही मला एकटं राहू देणार नाही. या घरात इतकी माणसं असताना आणखी दुसऱ्या कोणाचीच गरज नाही. तसं नाही बाबा, पण आम्ही सगळेजणच आपापल्या व्यापात बिझी असतो. हो बाबा, आम्ही सगळ्यांनीच तुम्हाला आईच्या फोटो सोबत बोलताना बघितलंय. तुम्ही आईला मिस करता अशी समजूत घालून आम्ही गप्प बसायचो. पण बाबा, खरं तर तुम्ही त्या नात्याला मिस करताय. आणि आता आम्हाला मनापासून वाटतं तुमच्या सुद्धा आयुष्यात तुमचं सुख दुःख शेअर करायला एक तुमचं हक्काचं माणूस असायला हवं. का? आपली सगळी तुम्ही हक्काची नाही आहेत का माझी? बाबा, एका नात्याची रिप्लेसमेंट दुसऱ्या नात्याने नाही हो. कुठल्याच नात्याची रिप्लेसमेंट होत नसते. कारण आपल्या आयुष्यात आलेल्या त्या त्या नात्याचं त्या व्यक्तीचं एक स्थान असतं. बरोबर आहे, पण ते स्थान अबाधित ठेवून आपल्या आयुष्यात आणखीन कोणीतरी दुसरी जागा नाही का निर्माण करू शकत? बाबा, जेव्हा आई गेली तेव्हा तुम्ही आमच्या सुखाचा विचार केला. आम्हाला कधी आईची उणीव भासू दिली नाही. पण तुमच्या आयुष्यातली तुमच्या साथीदाराची उणीव आम्हाला दिसली नाही हो. बाबा, तुम्ही आणि निवेदिता मॅम जर एकत्र आलात तर मुलांना सुद्धा एक परिपूर्ण कुटुंब मिळेल. हो, जेव्हा आजी इकडे होती ना तेव्हा किती मस्त वाटत होतं. स्वप्नामुळे आपल्या कुटुंबावर इतकं मोठं संकट आलं होतं तरी सुद्धा आपल्या बरोबरीने होत्या त्या. बाबा बघा ना, तुमच्या माझ्या नात्यातला दुरावा मिटवला त्यांनी. माझ्या आणि भैरवीच्या नात्यातली तेढ कमी केली त्यांनी. तुम्हालाही माहिती आहे, आपल्या घरातल्या समस्या त्यांनी स्वतःच्या अडचणी असल्यासारख्या आपुलकीने सोडवल्या हो. आणि आजोबा, आम्हाला अशीच आजी हवी आहे हो. हो, बस, तुझ्या सगळ्यांचं बोलून झालं असेल तर आता मी बोलू एकदाच आणि शेवटचं. पहिली गोष्ट, माझ्या लग्नाचा चाललेला विषय बंद झाला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही जे जे प्रकार केलेले आहेत ते सगळे थांबवा. आत्ताच्या आत्ता थांबवा. पण बाबा, हे माझं आयुष्य आहे आणि माझ्या आयुष्याचे निर्णय मला स्वतःला घेऊ द्या. तेवढा मी सक्षम आहे. माझा निर्णय झालाय. मी यापुढे एकटा राहणार आहे. मला कुठल्याही जोडीदाराची गरज नाहीये. हो बाबा, पण तुम्हाला हे आत्ता असं वाटतंय. आणखी काही वर्षांनी अगदी जगाच्या अंतापर्यंत माझं मत हेच राहील. त्यात काही बदल होणार नाही. मी कोणाचं ऐकून घेणार नाही आणि चुकीच्या गोष्टी तर मी अजिबात खपून घेणार नाही. हे बघा बाबा, मला मान्य आहे मी जे काही केलं त्यात माझा हेतू कितीही चांगला कितीही खरा असला तरी ठीक आहे, माझी पद्धत चुकली. पण तुम्ही हा विचार करा, ज्या क्षणी तुम्हा दोघांना संशय आला की ते दोघं त्या कॅफेमध्ये तुम्हाला फसवायला आलेत, तेव्हा तुम्ही दोघांनी एकत्र येऊन त्यांना फैलावर घेतलं होतं. याचा अर्थ तुमचे विचार कुठेतरी जुळले होते, पण तुम्हालाच हे नाही समजलं. त्या क्षणी तुम्ही आपसातले मतभेद सगळे विसरून गेला होता. सॉरी बाबा, पण हा जो काही निर्णय आहे तो आम्ही केवळ तुमच्यासाठी घेतोय. आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, यात आमचा किंवा मुलांचाही काहीही स्वार्थ नाहीये. इरुशन चला.
काय? अगं ढवळा ढवळ म्हणजे इंटरफिअर, हो ना माऊ? आपण कोणीच लागत नाही का त्यांचे? असं कसं बोलू शकतात आपल्याशी ते? ठीक आहे अनिश, बाबांचं सुद्धा काही चूक नाहीये. एकतर त्यांच्या समोर असा काहीतरी प्रसंग घडला, बरं त्यांना कळलं की तो घडवून आणला गेलाय, त्यांना राग येणारच ना. आता मला समजवतेस? बाहेर बाबांसमोर इतकं का बोललीस तू? अरे ते मुद्दाम बोलले. इट वॉज पार्ट ऑफ आवर प्लॅन. मग माऊ, आता आपण आपला प्लॅन ड्रॉप करायचा, हो ना? अजिबात नाही. कोणी सांगितलं? आपल्याला जोवर यश मिळत नाही तोवर आपला प्लॅन ऑन आहे. अगं माऊ, पण आता आजोबा तुला एवढं बोलले, रागवले, आम्हाला ते नाही आवडलं. मला तरी वाटतं आपण चौघांनी इथेच थांबायला हवं. अरे तेच, आम्हाला काही आजी वगैरे नको, आम्हाला असंच चालेल. पण आपण ना हॅपी फॅमिली सारखं राहूया. ते रोज रोज भांडणं रागवणं नको ग प्लीज. काय हे? कुठे गेले माझे शूर शिपाई? एवढ्यात दमला? उलट आजोबांचं आत्ताचं वागणं बघून तर मला वाटतंय आपल्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. आणि तुम्ही एवढ्यातच हार मानताय? माऊ, निविताईंनी आम्हाला ना संस्कार वर्गात एक स्टोरी सांगितली होती. ती होती एका मुंगीची. ती कधीच हार मानत नाही आणि ती दमली तरी ना तरी ती काम करत राहते आणि एक दिवस ती सक्सेसफुल होते. येस, मग आता आपल्याला पण गिव्हअप करून चालणार नाही. करेक्ट. आपल्याला ना असं काहीतरी करायला हवं की बाबा स्वतःहून आपल्याला म्हणतील की मी लग्नाला तयार आहे. मला एक सुचलंय. काय? आणि तसं जर झालं तर बाबा लग्नाला तयार होतील. आणि जसं तू म्हणतोयस ना तसं त्यांना रिअलाइज होईल की ते एकटे आहेत. आणि इरा ईशानला एकट्याने सांभाळणं त्यांना नाही शक्य होणार. त्यासाठी त्यांना कुणाची तरी मदत लागेल. कोणाची तरी नाही, निविताईंची मदत. तेच रे. सो आपण एक आयडिया करूया. बाबा, तुम्हाला वाटतंय आम्ही तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करतोय, पण बाबा ही ढवळाढवळ नाही आहे. खरं सांगू, जेव्हा तुम्ही मला बोलायचात तेव्हा मलाही असं वाटायचं की तुम्ही माझ्या आयुष्यात खूप इंटरफेअर करताय. पण आज कळतंय तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून बोलायचात. आणि तसंच आमचंही तुमच्यावर प्रेम आहे. आम्हालाही तुमची काळजी वाटते. आणि डोंट बीट अराउंड द बुश. जे आहे ते मुद्द्याचं बोल ना. काय मुद्द्याचं बोलायचंय? ते मीच बोलते. बाबा, आय एम सॉरी. म्हणजे मला तुम्हाला काही उलटून बोलायचं नाहीये. हे बघा, मला तुम्ही वडिलांच्या जागी आहात, तुम्हालाही माहिती आहे. पण माझं मत मी आत्ता स्पष्टपणेच मांडते आणि त्यासाठी आधीच सॉरी म्हणते. ठीक आहे, तुझं म्हणणं काय आहे मग? हे बघा बाबा, जर आम्ही तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ नाही करायची, म्हणजे जर तो अधिकारही जर आम्हाला नसेल, तर मग आम्ही तुमच्या आयुष्यातच करायचं. म्हणजे आपण एक फॅमिली आहोत. एकमेकांच्या चांगल्यासाठी आपण बोलतो, आपली मतं मांडतो. आणि कुटुंबात कोणाचंच आयुष्य एकट्याचं असं नसतं ना. एकत्र राहिलो तर ढवळाढवळ होणार, जे तुम्हाला आवडणार नाही. म्हणून आम्ही एक निर्णय घेतलाय. कसला निर्णय? मी आणि अनिश बेल्जियमला जातोय. मग आमचं काय? अरे, तुम्ही आजोबांसोबत राहाल. बाबा तुमची छान काळजी घेतील आणि तुम्ही सुद्धा आजोबांची नीट काळजी घ्याल की, हो की नाही? चांगला निर्णय घेतलाय तुम्ही दोघांनी. तुमचं आयुष्य आहे, तुमचं भविष्य आहे. इरा ईशान संयमी
यांची जबाबदारी माझी आहे, तुमची नाही. मी त्यांचा चांगला सांभाळ करेन, व्यवस्थित करेन. दादा, सॉरी बाबा, मला खूप त्रास होत होता रे हे असं बोलताना त्यांच्याशी. अगं माऊ, टेन्शन का घेतेस? आपल्याला हेच हवं होतं ना, सो चिल. आणि आजोबा या गोष्टीवर नक्की विचार करतील. पण हा विचार फक्त इथून सुरू होऊन चालणार नाही. आपल्याला तिकडे सुद्धा इमोशनल ड्रामेबाजी करावी लागणार आहे. म्हणजे तुझ्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. यू हॅव अ प्लॅन. एम आय राईट? हो, मी फाईल बघितली सगळी, पण मला अजून काही डॉक्युमेंट्स लागतील. मी तुम्हाला सांगते, ते मला पाठवून द्या. मग ही केस आपण कशी हाताळू शकतो हे सांगेन मी तुम्हाला. ठीक आहे? हां, ओके. अरे भैरवी, अरे बस बस बस, ये भैरवी. अरे आजी, आय मीन निविताई, तुम्ही गेल्यापासून ना आम्हाला करमतच नाहीये. हो ना, काय सांगू आजी. म्हणजे निविताई, काय सांगू, खूप आठवण येत होती हो तुमची. ईशान, अरे काय चाललंय तुमचं? आल्यापासून आजी आजी काय करताय? हो, तुम्ही आतापर्यंत मॅडमना निविताई म्हणत होतात ना. माझं हे आजी काय लावलंय नवीन? ईशान, मी तुम्हाला आधीच बजावलंय. हा, इथे आल्यावर काही चुकीचं वागायचं नाही. मॅडम सॉरी. ठीक आहे. बरोबर बोलतात भैरवी मॅडम. मॅडम काय गो गार्गी, तू भैरवीला ते मी भैरवी ताई म्हणतेस ना? मी मॅडम काय मध्येच? अगं हो मावशी, ते सगळं आधी होतं. उगाच ताई, काका, आजी, आत्या असं म्हणत नसलेली नाती कशाला जोडायची. सर आणि मॅडमच ठीक आहे. तरी सुद्धा हा विषय तर इथेच थांबवा, कळलं सगळ्यांना? भैरवी, अनिश, म्हणजे तुम्ही आलायत त्याच्याबद्दल मला खरंच खूप आनंद वाटतोय. पण अचानक कसं काय तुम्ही मुलांना घेऊन आलात? ऍक्च्युली आम्ही तुम्हाला म्हणूनच भेटायला घेऊन आलोय. हट्ट करत होती दोघंही, तुम्हाला भेटायचंय, तुम्हाला भेटायचंय. म्हटलं मग जाता जाता भेटून घ्या. जाता जाता म्हणजे? आता आम्हाला मावशी आणि काका बोर्डिंगला पाठवणार आहेत. बोर्डिंगला? का? ऍक्च्युली मॅडम, आम्ही दोघंही बेल्जियमला जातोय. मग मुलांची काहीतरी सोय करावी लागेल ना. आणि आता या वयात बाबांना त्यांना सांभाळणं नाही झेपणार. आणि कसं आहे मॅडम, या दोघांसाठी आम्ही इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी सोडू नाही शकत. तिथे जाऊन आम्ही जास्त पैसा कमवू शकतो, मुलांना चांगलं फ्युचर देऊ शकतो. भैरवी, अनिश, म्हणजे मला मान्य की तुमच्यासाठी अगदी सुवर्ण संधी चालून आली आहे. पण तुम्ही दोघंही किती हुशार आहात, चांगले शिकलेले आहात. तुम्ही इथे राहूनही खूप पैसे कमवू शकता. आता या दोघांना असं हॉस्टेलमध्ये टाकून आणि मिस्टर माजगावकरांना या वयात असं एकटं टाकून तुम्ही बेल्जियमला चाललायत, हे योग्य वाटतंय का तुम्हाला? पण आता आम्ही तरी कोणाकोणाचा विचार करून थांबायचं इथे? नाही, पण शेवटी ह्या निर्णयामागे आम्ही मुलांचा, बाबांचा, दोघांचाही विचार केलाय. मला एक सांगा, मिस्टर माजगावकर याला तयार झाले? मॅडम, बाबांकडे आता दुसरा काही ऑप्शन नाही आहे. म्हणजे जर मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल, त्यांचं फ्युचर सिक्युअर करायचं असेल, तर आम्हाला जास्त पैसा कमवावाच लागेल. आणि कसं आहे, आमचा निर्णय झाला आहे आता, त्यात बदल नाही होणार. बर काय मुलांनो, झाली ना भेट? चला निघूयात आता आपण. अगं हो, पण असं काय करताय तुम्ही? थांबा ना, काही तुम्ही चहा कॉफी काही घेतला नाही? नको मॅडम, खरंच नको, आम्हाला उशीर होतोय.
ते काय मॅडम, आमची विजाची प्रोसिजर आहे ना, त्याची अपॉइंटमेंट आहे. सो तिथे वेळेत पोचायला हवं. नाही, आम्हाला इकडे राहू दे ना. हो ना, म्हणजे बघा हा, तुम्हा दोघांचं काम झालं की या मला घ्यायला. अरे असं काय करताय, त्या दोघींनाही कामं असतील आणि तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे आणलं ना मी. चला आता पुरे. भैरवी प्लीज, त्या दोघांची इच्छा आहे ना माझ्याजवळ थांबायची, थांबू दे ना त्यांना. तुम्ही दोघं खरंच त्यांना नंतर न्यायला या, पण त्रास देतील ते म्हणून म्हटलं. मला काही त्रास होणार नाहीये त्यांचा, थांबू दे त्यांना. तुम्ही राहाल ना शाण्यासारखे? नक्की ना? हो. निघतो. अहो येतो. बर. इरा, ईशान, काय खायला करू तुमच्यासाठी? काही चालेल. हो काही चालेल. तुमचं आवडीचं ते रेड सरबत आणू? चालेल ना. मी आलेच. मस्त चाललंय तुमचं, चालू द्या. पुढचा प्लॅन लक्षात आहे ना? सगळं लक्षात आहे, तू फक्त सुरू कर. म्हणजे तुम्ही खरंच बोर्डिंगला जाणार? हो गार्गी ताई, आम्ही माऊला आणि काकाला रिक्वेस्ट पण केली, पण काय करणार, ते दोघं म्हणाले तुम्हाला बोर्डिंगला जायला लागणार आहे. माऊ आणि काका म्हणाले की आता आजोबा एकटे तुम्हा दोघांना कसे सांभाळणार. म्हणजे आता आमचे आई बाबा असते ना तर वेगळी गोष्टाची वेळ आलीच नसती ना. जाऊ दे ईशान, तू रडू नकोस. आपण अनाथ आहोत. अनाथ लोकांना हट्ट करण्याचा काही राईट नसतो. इरा, ईशान, काय चाललंय तुमचं हे? तुमचे आजोबा असताना तुम्ही स्वतःला अनाथ म्हणताय ना, हे अगदी चुकीचं आहे. आणि मी असताना जर तुम्ही असं म्हणालात ना तर 2 फटके देईन दोघांना. अनिश, निवेदिता मॅडम कडून एक्सक्यूज देऊन आपण निघालो, पण आता जायचं कुठे? हो, आपण घरी जाऊ शकत नाही. बाबांनाही खोटं सांगून निघालोय. हो ना. मग काय करायचं? कॉफी घेऊया का कुठेतरी? हा, इथे कॉफी शॉप आहे, तिथे जाऊ. चल. अनिश, गार्गीचा मेसेज आलाय. बघ काय म्हणते. मोठ्याने वाच. ऑल गुड. मावशी थोडी इमोशनल झाली आहे. या नाटकाला अजून थोडी हवा दिली तर आपलं मिशन सक्सेसफुल होईल. इरा, ईशान रॉकिंग. Wow. That's amazing. You're doing it. Yes. You're killing it. काय भारी नाटकं करतात ग दोघं. माझे कोणाचे आहेत? अच्छा, तुझे कोणीच नाही आहेत का ते? माझगावकर जास्त आहेत ते दोघ जण. नाटक करण्याच्या बाबतीत तुझ्यावरच गेलीये. हो मॅडम, विसरताय तुम्ही. तुम्ही सुद्धा माझगावकर आहात. मिसेस भैरवी अनिश माझगावकर. बर, तू सुद्धा आमच्यासारखी नाटकी आहेस. पण भैरवी, खरंच आता हा जो प्रयोग करतोय ना आपण, याचा शेवट मात्र सुंदर होणार आहे. हॅपी एंडिंग. बरे चल. कोण आहे? तुम्ही जे हे हॅपी कपल असण्याचा आव आणताय ना, कळतंय मला. तुमच्यातला ऑकवर्डनेस ना खूप स्पष्ट दिसून येतं. तू काय आम्हाला स्टॉक करतेस? नो 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 नो. तुमच्यावर फुकट वेळ वाया घालवण्या इतके इम्पॉर्टंट नाही आहात तुम्ही माझ्यासाठी. पण तुम्ही हे जे रस्त्यावर उभं राहून जगाला दाखवण्याचा प्रयत्न करताय ना की तुमच्यात खूप सारं प्रेम आहे, ते विलवाणं दिसतंय. स्वप्ना, तुमच्या नात्याला जो टेंट दिलाय ना मी, कधी भरून निघणार नाही. तुला कोणी सांगितलं?
आमच्या नात्याला तडा गेलाय. उलट आमचं नातं आता जास्त मजबूत झालंय. तू जे काही अनिष्ठी वागली आहेस, माझ्यावर सूड उगवण्यासाठी ज्या खालच्या पातळीला गेलीस ना, त्यामुळे आम्हाला एकमेकांची व्हॅल्यू जास्त समजली. हो रिअली? ऑफकोर्स. त्याच्यामुळे आमच्या नात्याला तडा वगैरे काही गेला नाहीये. उलट आम्ही एकमेकांच्या जास्त जवळ आलोय. सो इररिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर यू डिड टू अस, बाबांना त्यांचा दुरावलेला मुलगा परत मिळालाय. आमचं बॉन्डिंग छान झालंय. सो ऑल थँक्स टू यू स्वप्ना. स्वप्ना, आमचं आता सगळं चांगलं झालंय. यु नो वाय? कारण भैरवीचं माझ्यावर खरं प्रेम आहे. स्वार्थ नाहीये, ईर्ष्या नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू मात्र तुझ्या सुडाच्या वाटेवर एकटी राहणार आहेस. आणि याचा शेवट जेलमध्ये होणार आहे. पण तू काळजी नको करूस. आम्ही तुला अजिबात विसरणार नाही. मी तुला प्रॉमिस करते, आम्ही तुला दर आठवड्याला भेटायला येणार, तेही जोडीने. म्हणजे आमचं नातं किती घट्ट आहे ह्याची तुला सतत जाणीव होत राहील आणि त्रास होईल. सी यू देअर. भैरवी, आय एम सॉरी. तिच्यामुळे पुन्हा मनस्ताप झाला ना तुला? ठीक आहे, इट्स ओके. चल आपण कॉफी पिऊयात, आपल्याला खूप काम आहे त्यांनी. हे काय भाऊजी, हा. तुम्ही स्वयंपाक करताय? मग कोण करणार? भैरवी तशी कामात आहे. आणि तशी तर की आता बेल्जियमला चाललेत ना. मला एकट्याने मुलांना सांभाळण्याची आता पुन्हा सवय करावी लागणार. घरात सून असताना ही कामं तुम्हाला करावी लागतात. भैरवीचं हे वागणं ना मला अजिबात पटलेलं नाहीये. ठीक आहे हो. पिलं मोठी झाली की घरटं सोडून आकाशात भरारी घेतात. भैरवीचं लग्न झालं नव्हतं तेव्हापासून मी त्यांना सांभाळते हो. हा, आता मधल्या काळात थोडासा सराव सुटला, काय हरकत नाही. पहिल्यासारखी परत सवय होईल त्याची. हा तुमचा चांगुलपणा झाला. मुळात भैरवीला तिकडे जायची गरजच काय? 2 लहान मुलं, वयस्कर सासरे यांची जबाबदारी तिने आपणून घेतली होती ना, मग ती पार पाडायला नको? ते काही नाही. त्या दोघांना तुम्ही निक्षून सांगा, इरा आणि ईशान मोठे झाल्याशिवाय कुठेही जायचं नाही. आपण असं नाही सांगू शकत मीनाबाई. ती दोघांनी कधी मजा मारायला जात नाहीयेत. मुलांच्या भविष्याचा विचार करूनच त्यांनी हा निर्णय घेतलाय. मला त्याच्यात आडकाठी नाही आणायची. तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेताय स्वतःला? हो, असं कसं म्हणताय भाऊजी तुम्ही? तुम्ही भैरवीला काही बोलला नाही तरी सुद्धा मी तिची चांगली खरडपट्टी काढणार आहे. भाऊजी, मुलं दिसत नाहीयेत. हा, ते त्यांच्या संस्कार वर्गाच्या बाईंना भेटायला गेलेत. काय? अहो, आत्ताच इतकं सगळं घडलंय आणि तुम्ही तरी त्यांना तिकडे पाठवलं? मुलांना त्यांना भेटावंच वाटलं म्हणून भैरवी त्यांना घेऊन गेली आहे. आपले मोठ्या माणसांचे नियम त्यांच्या बालमनाला नाही समजतो. आजोबा, मी आलो. इरा, ईशान, काय चालवले तुम्ही? त्या संस्कार वर्गाच्या बाईंना का गेलात भेटायला? अगं मीनाजी, आम्हाला ना त्यांची आठवण येत होती, मग माऊने आम्हाला तिकडे सोडलं. हा ईशान, आपण पटकन हातपाय धुवून येऊया. हा, चल, चल. मुलांना इथपर्यंत सोडायला यावं लागलं तुला? हो ना, मला माझा अभ्यास सोडून इथे यावं लागलं.
पण जर मावशी इथे कायमची आली तर ही खेप वाचेल आणि आपण सगळे एकत्र हॅपीली राहू. तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का गार्गी? अच्छा, म्हणजे या मुलांना तूच फूस लावलीस ना? नाही, त्यांच्या मनात वाईट साईड तूच भरवलंस ना? हो मीना काकू, मी बरोबरच तर बोलतेय. आता जर मावशी इथे असती तर काकांना किचन मध्ये उभं राहून स्वयंपाक करावा लागला असता का? ईशा नीराची काळजी दोघांनी मिळून घेतली असती. शिवाय भैरवीताई आणि अनिशदादा बेल्जियमला गेल्यावर काका इथे एकटे आहेत म्हणून त्यांना त्यांची काळजी पण करायची गरज नाही, कारण इथे मावशी असेल आणि दोघांना एकमेकांची सोबतच होईल. आणि आम्हाला त्या दोघांची, हेच तर आम्ही तुम्हाला केव्हापासून सांगतोय, पण तुम्ही माझा बस, मोठ्यांच्या विषयात लहानांनी बोलायचं नसतं. का नाही बोलायचं काकू? कधी कधी तुम्हा मोठ्यांना जे कळत नाही ते आम्हाला लहानांना कळतं. फक्त आम्ही लहान आहोत म्हणून तुम्ही मोठे आमचं कधीच ऐकून घेत नाही. लग्न म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? माझे आई बाबा नाही म्हणूनच मावशीने मला सांभाळलं. माझे आई आणि बाबा दोन्ही ती झाली म्हणजे तिने काय केलं, मला आधारच दिला ना. अहो काकू, तशाच आधाराची गरज मावशी आणि काका या दोघांना या वयात आहे. यालाच कंपॅनियनशिप म्हणतात. पण तुम्ही मोठी माणसं ह्या नवीन थॉट्सना कधीच एक्सेप्ट करणार नाही. हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. मला उलट बोलतीयस? गार्गीचं म्हणणं चुकीचं असेल, पण एखाद्यावर हात उचलून आपण म्हणणं त्याच्या गळी उतरवणं कितपत बरोबर आहे? म्हणजे भाऊजी, तुम्ही मला चुकीचं म्हणताय? ठीक आहे, नाही मी जातेच इथून. उगाच तुमच्या गोष्टींच्या मध्ये पडले मी. मीनाजी, असू द्या काका, तुम्ही का त्यांना बोललात? मला सवय अशा गोष्टींची. म्हणजे माझा सांभाळ करायला मावशी आहे, पण ज्या मुलांचे वडील नसतात ना त्यांना कोणीही कधी मारू शकत, कारण मारणाऱ्याला हडवणारे हे असे हात नेहमीच समोर असतात असं नाही. मला तर वाटलं होतं काका मध्ये पण येणार नाही, पण ते आले आणि त्यांनी माझी बाजू पण घेतली. काय सांगतेस? म्हणजे ते तुझ्याशी सहमत झाले? त्यांनी काही हिंट दिली का? हिंट? काही नाही दिली हिंट वगैरे. अगं, ते अजूनही लग्न या मतावर ठामच आहेत. आणि बाकी काही नाही, माझ्या मारापासून फक्त त्यांनी गार्गीला वाचवलं. हेही नसे तोडके. हो ना, मग मला माझा उरलेला ड्रामा करायचा चान्सच मिळाला. काय सुटले होते मी. ते काळजाला हात घालणं का काय म्हणतात ना, तेच केलं. गुड गुड गार्गी. म्हणजे आता आपण त्यांच्या मनात वडिलांच्या इमोशन्स जाग्या केल्या. व्हेरी गुड. आणि आई, तू सुद्धा अगं चांगला पाठ केलायस. तुझा का चेहरा उतरलाय? काही नाही ग, तुमच्या या नाटकात मनाविरुद्ध सहभागी झाले ना, ते काही मला पटत नाहीये. म्हणजे अगं, एखाद्याबद्दल त्याच्या मागे असं डावपेच करणं नाही ग पटत आहे मला. त्या निवेदिता मॅडमनी आतापर्यंत किती मदत केली आपल्याला, आणि मी त्यांच्या मागे त्यांच्याबद्दलच कट कारस्थानं करतेय याचं वाईट वाटतंय. मनाला खुपतंय ते माझ्या. आणि त्यांच्या या लेकीसारख्या गार्गीला अदवा तदवा बोलले मी, त्याचंही वाईट वाटतंय. इट्स ओके काकू, तुम्ही काही ते मुद्दाम बोलला नव्हता. अगं हो, तरी पण माफ कर गार्गी मला. अगं, हे नाटक आहे, नाटकात असं होतच. डोंट टेक इट पर्सनली. पर्सनल काही घ्यायचं नाही. एक्झॅक्टली. लेट मी क्लिअर वन थिंग आई. जोपर्यंत निवेदिता मॅडम आणि बाबा लग्नासाठी तयार होत नाही तोपर्यंत असे प्रसंग येणार. आपल्याला अजून कठोर व्हावं लागणार. त्यामुळे प्लीज कोणीही मनामध्ये गिल्ट वगैरे ठेवू नका आणि माफी बिफी तर अजिबात मागू नका. आणि कोणालाही राग येता कामा नये.
जस्ट रिमेंबर इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर मिशन. येस, ते सक्सेसफुली होईपर्यंत नो दया माया. येस. आई हे स्पेशली तुझ्यासाठी आहे, कारण तू सगळं खूप इमोशनली घेतलीस. ओके, आणि आपल्याला हवं ते काम पूर्ण झालं ना की हवं तर तू सगळ्यांचे सामूहिकपणे माफ माग. ओके, बर. आणि फक्त आईच नाही आहे, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. येस. उद्या बाबा येऊन गळ घालतील, म्हणतील की इरा ईशानची जबाबदारी तुम्ही घ्या. हो, अगदीच म्हणू शकतात ते असं की तुमची सुद्धा नातवंड आहेत असंही म्हणतील, पण तुम्ही अजिबात बधायचं नाही. सरळ आणि स्पष्ट शब्दात नकार द्यायचा. अगं असं कसं बोलतेस तू? व्याही आहेत ते आमचे. हो, हेच करायचं. अगदी तुम्हाला वाईट आजी आजोबांचा किताब जरी स्वीकारावा लागला ना तरी पण. राहील ना लक्षात? हो या. आई, हो बाई हो. घ्या घ्या, चहा घ्या, थंड होतं. नाही नको, ग्रीन टी नाही. चला करा सुरुवात. आज तुम्हाला तुमच्या आजोबाचा हातचं जेवण जेवावं लागणार आहे. पण हे आजोबा तुम्ही का केलं? आता मी रोजच करणार आहे जेवण. मागे मी करायचो ना तसा. आता तुम्हाला माझ्या हातचं जेवण करायची आता सवय लावावी लागणार आहे परत. काय कसं वाटलं? चांगलं वाटलं? वाव, मस्त. हा, छान झालंय, एकदम छान. का काही जमलं नाही का? नाही नाही, चांगलं आहे, सुपर, मस्त आहे, छान आहे, खरंच छान आहे. मग काय झालं तुमचं? हा, बोलताय एक, वागताय एक. हा, मीच बघतो काय ते. हे काय चांगलं झालंय की? तेच तर म्हणतोय आम्ही, चांगलं झालंय जेवण. मग तोंड वाकडं करायला काय झालं तुम्हाला? हे बघा, तुम्हाला जर काही खटकत असेल, काही आवडत नसेल तर तसं स्पष्ट सांगा. हा, आजोबा, टू बी व्हेरी ऑनेस्ट, छान झालंय जेवण, पण एवढी काय टेस्टच नाहीये. इरा, आपलं काय ठरलंय? आता आजोबा देतील ते खायचं, गपचूप, त्रास नाही द्यायचा त्यांना. हो ईशान, खरंय तुझं. जोपर्यंत मी मोठी होऊन कुकिंग करायला स्टार्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला असंच खावं लागणार आहे. काय आहे, आपले आई बाबा नाही आहेत ना, मग आपल्याला हेच खावं लागेल, दुसरं काय. सॉरी हा आजोबा, आम्हाला तुम्हाला हर्ट नव्हतं करायचं. चांगलं झालंय, सॉरी. काय या घराला काय धर्मशाळा समजता काय रे तुम्ही? हा? कधी येताय, कधी जाताय, कसंही वागताय. भाऊजी, काही चूक झाली का गरीबाकडनं? माफ करा. तुम्हाला सांगतो का बाबा, आम्ही ना प्रयत्न करून राहिलो ना सुधारायचे. गावभर हुंडारच असता. काय डोंबराचा प्रयत्न करता तुम्ही? काय ते काय नाही, तुमचा बंदोबस्त काय ते करावाच लागेल मला आता, लवकरात लवकर. नाही ना भाऊजी, भाऊजी पाया पडतो तुमचे बापा. म्हणजे तुम्ही लागेल ती शिक्षा द्या आम्हाला, पण आम्हाला घराबाहेर काढू नका बाबा. भाऊजी, तुम्हाला एक खरी गोष्ट सांगू का, या घराच्या बाहेर ना आम्हाला कुत्र पण विचारत नाही हो. हा, म्हणजे तो तुम्हीच माई बाप ना, खाऊन तुम्हीच भावत आमचे. बस, अंगाशी आले की नाटकं करताय आणि मग स्वतःची सुटका करून घेताय. पण हे आता चालणार नाही. तुम्हाला घरात का राहायला द्यायचं, याचं एक पटेल असं कारण सांगा. आहे काही कारण नाही आहे ना? तरी देखील मी तुम्हाला या घराच्या बाहेर जाऊ देणार नाही. काय बोला भाऊजी? हो, पण या घरात जर राहायचं असेल तर राधा, तुला एका गृहिणीची भूमिका निभवावी लागेल. म्हणजे ते गृहिणी म्हणजे काय असते भाऊजी? भैरवी आणि अनिश परदेशात जाणार आहेत नोकरीसाठी, तेव्हा तुला हे घर आणि या दोघांना सांभाळावं लागेल. सकाळ संध्याकाळ सगळ्यांसाठी स्वयंपाक करावा लागेल. या मुलांच्या शाळांच्या वेळा सांभाळाव्या लागतील. घराची काळजी घ्यावी लागेल. बोल, आहे कबूल? आले बाबा, कबूल. आतापासूनच लागतो कामाला. चला चला. इरा, तुम्हाला दिसत ना की मी मोठी झाल्यावर स्वयंपाक करेन. तोवर तुम्हाला वाट बघावी लागेल.
पण आता त्याची गरज नाही. आता आजी आपल्या सगळ्यांसाठी स्वयंपाक करेल. ए, काय झालं? अरे हळू रे. अरे घ्या पाणी पी, पाणी प्या, पाणी प्या. उगाच काय पण आता तुम्ही आम्हाला जसं सांगितलं आम्ही दोघांनी तसंच केलं ना. तुम्हाला माहिती आजोबांनी खूप छान स्वयंपाक केला होता, तरी आम्ही तो चांगला नाहीये असं आजोबांना दाखवलं आणि जेवलो. म्हणून तर आजोबांनी राधा आजीला सांगितलं की उद्यापासून तुम्हीच स्वयंपाक करा. आणि किशा आजोबा आणि राधा आजी त्या दोघांना जर आपल्या घरात राहायचंय ना, तर राधा आजी उद्यापासून नक्की चांगला स्वयंपाक करणार. अरे यार, काय झालं? अगं आपल्या डोक्यातच आलं नाही. मामा मामी आपल्याच घरात राहतात. बाबा त्यांची मदत घेऊच शकतात. विचारच आला नाही मनात आपल्या. आणि आजोबांनी त्यांचीच मदत घेतली. आता पण काय करायचं? हे अनिश काका, आम्ही गेल्या वेळी केलेलं तसं करूया का? राधा आजी आणि किशा आजोबांना या घरातून पळून लावायचं? ए नाही, त्यांना ना आपण खोटं बोलून मीना आजी आणि चंदन आजोबांकडे पाठवून देऊया आणि त्यांना सांगूया की राधा आजी आणि किशा आजोबांना लॉक करून टाक. हिरो ईशान, उगाच काही नका बरं. तसंही उद्या राधा मामींनी जेवण केल्यानंतर आपल्या सगळ्या प्लॅनवर पाणी फिरणार आहे. आपल्याला असं काहीतरी करायला हवं म्हणजे उद्यानंतर राधा मामी जेवण करणार नाही. आणि जरी केलं तरी ते बाबा जेवणार नाही. एक्झॅक्टली. आपल्याला असं परमनंट सोल्युशन शोधायला हवं. सुचतंय का काही? येस, असंच करूया आपण. कसं? कसं ते मला आता विचारू नका. पण उद्या जेव्हा राधा मामी जेवण करेल तेव्हा माणूसच काय, एखादा जनावर सुद्धा खाऊ शकणार नाही. इतकं टेस्टी होईल. दॅट्स माय गॅरंटी. खरंच काका? म्हणजे तू नक्की काय करणार आहेस ते तर सांग. बेटा, आगे आगे देखो होता है क्या. काय तुम्ही असे का बघताय? तुम्हाला निवेदिता मॅम तुमच्या आजी म्हणून हव्यात ना? मग आता त्याच तुमच्या आजी होतील. भाऊ तू पण ये.